थांबा, हा व्हिडिओ फक्त 5 मिनिटाचा असेल, पण मी तुम्हाला गॅरंटी देतो, हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर आजपासून तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदलून जाईल. हा व्हिडिओ तुमच्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणेल आणि तुम्ही या व्हिडिओवरती आलात म्हणजेच नक्कीच तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची क्षमता आहे आणि ज्याच्यामध्ये संयम असेल तो हा व्हिडिओ नक्की बघेल. तर मित्रांनो, तुम्ही कधी अशा लोकांना भेटला आहात का जे तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतात, कधी बोलून, कधी हसून, कधी टोचून. आयुष्य असं काही प्रश्न विचारतं की मनात एकच आवाज येतो, मी का सहन करतोय हे. पण आज तुम्ही एका नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहात, जिथे ताकद शब्दात नाही तर शांततेत, संयमात आणि तुमच्या उंच भरारीत आहे. जेव्हा समोरचा तुम्हाला थांबवतो तेव्हा पुढे जा. बहुतांश लोक तुम्हाला टेन्शन देतात कारण त्यांना तुमची क्षमता दिसते, पण त्यांना स्वतःचा कमीपणा जाणवतो. त्यांचा उद्देश फक्त एकच आहे, तुमचा फोकस तोडणं. मग उपाय काय? ते जितकं बोलतील तितकं तुम्ही काम करा, तितकं तुम्ही पुढे जा, तितकं तुम्ही एका उंचीवरती जा. तुमची प्रगती त्यांची शांतता बनेल, तुमचं यश त्यांची हार ठरेल. नंबर 2, शांततेचा धक्का. काही लोकांना तुमचा राग हवा असतो कारण तुमची प्रतिक्रिया म्हणजे त्यांचा विजय असतो. जर तुम्ही शांत राहिलात तर ते गोंधळतात. त्यांना अपेक्षित असलेला ड्रामा होत नाही, त्यांची आग विझते. लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे सायलेंट वार आहे, ज्याची तलवार तुमच्या नियंत्रणात असते. नंबर 3, तुमची किंमत तुमच्याच हातात असते. जे तुमच्यावर टीका करतात त्यांचं शब्द तुमचं मूल्य बदलत नाहीत. किंमत कधीच बाहेरून ठरत नाही, ती ठरते तर आतून. सोनं चिखलात जरी पडलं तरी ते सोनंच राहतं. तुमची किंमत कायमच मोठी आहे, ती कुणाच्या अपमानानं कधीच कमी होत नाही. एकदा तुम्ही स्वतःला मान द्यायला शिकलात तर जग तुम्हाला मान देणं सुरू करेल. नंबर 4, वादात नाही तर कामगिरीत उत्तर द्या. वाद खूप जण करू शकतात, पण कामगिरी फक्त निवडक लोक करतात. समजा कोणी तुमच्यावर हसतं, तुमच्या कल्पना वेडं म्हणतं, तुम्ही फक्त एकच गोष्ट करा, काम करा, शिका, तयार व्हा आणि एक दिवस सगळ्यांसमोर चमका. जेव्हा काम बोलतं तेव्हा शब्द गप्प होतात. नंबर 5, मानसिक डिस्टन्सिंग. खूप लोक जीवनात येतात पण सगळ्यांना मनात जागा देण्याची गरज नसते. काही लोक फक्त मानसिक प्रदूषण आणतात, त्याचं निगेटिव्हिटी तुमच्या शांततेला खाऊन टाकतं. मग उपाय काय? उपाय? मानसिक अंतर ठेवा, भावनिक सीमा ठेवा, त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला वाचवा. हीच खरी मानसिक स्वच्छता आहे. नंबर 6, विनोद तुमची अदृश्य ढाल. जेव्हा कोणी तुम्हाला टोमणे मारतं तेव्हा बहुतांश लोक चिडतात, पण तुम्ही चिडायचं नाही. तुम्ही हसवतो समोर त्यांना वाकवायचं. हे फक्त बुद्धिमत्तेचं चिन्ह नाही तर ही एक शक्ती आहे. हसणारी व्यक्ती अडचणींना अडचणींना झुकवते, तर रागवलेली व्यक्ती त्यातच अडकून राहते. नंबर 7, संयम, स्वतःवर नियंत्रण. जगातील सर्वात मोठी ताकद कोणती? तर सेल्फ कंट्रोल, स्वतःवरती ठेवलेलं नियंत्रण. जेव्हा कोणी तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतं आणि तुम्ही शांत राहता तेव्हा समोरच्याला कळतं तुम्हाला डिस्टर्ब करणं अशक्य आहे. संयम म्हणजे कमजोरी नाही, संयम म्हणजे तुमचं स्वतःवरचं संपूर्ण नियंत्रण. नंबर 8, योग्य वेळ, योग्य शब्द. लगेच प्रतिक्रिया देणं म्हणजे भावनिक होणं, पण थांबून निरीक्षण करून योग्य वेळी बोलणं म्हणजे व्यक्तिमत्वाचं वजन वाढवणं. कधीकधी एक छोटं वाक्य योग्य क्षणी बोललं की समोरच्याला आयुष्यभर लक्षात राहतं. स्मार्ट लोक बोलतात कमी पण बोलतात तेच जिथे त्याची गरज असते आणि जे गरजेचं असतं. नंबर 9, स्वतःमध्ये अपग्रेड करा. टेन्शन देणारे लोक तुमचा फोकस चोरतात. तुम्ही ते थांबवलं तर तुमच्यामध्ये खूप बदल होईल. दररोज थोडं वाचा, थोडं शिका, थोडं स्वतःला सुधरत राहा. दररोज थोडंसं का व्हायना पण स्वतःमध्ये अपडेट करा, स्वतःमध्ये चेंजेस करा, स्वतःमध्ये एक बदल घडवून आणा. रागाने तुम्ही कोणालाच हरवू शकत नाहीत, पण तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करून सगळ्यांना नक्कीच मागे टाकू शकता. नंबर 10, वेळ सर्वात मोठा शिक्षक. आज जे तुम्हाला कमी लेखतात ते उद्या तुमचं उदाहरण देतील. काही लोकांना शब्दाने उत्तर द्यायची गरज नसते, वेळ त्यांना उत्तमपणे शिकवतो. आज तुम्ही शांत राहून मेहनत करा, उद्या जग बोलेल, अरे हा तोच माणूस आहे ज्याला आपण कमी समजत होतो. वेळ तुमचं मूल्य जगासमोर मांडून दाखवतो.
मित्रांनो, या जगात मोठं होण्यासाठी मोठा आवाज नाही, तर मोठं मन, मोठा संयम आणि मोठी स्वप्न हवेत. तुमचं शांत राहणं ही कमजोरी नाही, ती तुमची योद्धावृत्ती आहे. ज्यांनी तुम्हाला टेन्शन दिलं त्यांना रागाने नाही तर तुमच्या यशाने उत्तर द्या, कारण शेवटी तुमचा आवाज नव्हे, तुमची उंचीच तुमची ओळख बनते. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.